2005 साली मुंबईमध्ये महापूर आला होता. त्याच दरम्यान अनेक जनावर होते, त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला होता, जे जनावर आहेत त्यांना पालघर तसं दापोली या ठिकाणी हलवण्यात यावे. त्याच अनुषंगाने आता 7 ऑगस्टला जे गोट्याचे मालक आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. जे आपले गोटे आहेत त्यांनी पालघर तसे दापोली या ठिकाणी हलवण्यात यावे. तरी देखील आपण माझ्या मागे पाहू शकाल, आज आपण नॅशनल डेअरी बोरवली या ठिकाणी आलेले आहेत. जे जनावर आहेत त्यांचं जे पालन पोषण आहे ते एकदम सुरळीत चांगल्या पद्धतीने करत आहे. तसंच जे हे शेण आहे त्यांना डम्पिंग करण्यासाठी त्यांना लायसन किंवा कोणतंही ठिकाण दिलेलं नाहीये. माझ्या मागे आपण पाहू शकाल, जे गोट्याचे मालक आहेत त्यांनी त्यांच्या जे गोटा आहे त्याच्या बाजूलाच डंप करण्यात आलेला आहे. त्याचं खाद्य जमा करत आहे व त्याचा उपयोग देखील करत आहे. तसंच या ठिकाणी स्वच्छताही देखील करण्यात आलेली आहे. आपण आमच्या माध्यमातून पाहू शकाल, जे गोट्याचे मालक आहेत त्यांनी स्वच्छ पद्धतीने जे जनावर आहेत त्यांचं पालन पोषण करत आहे. तरी देखील जर पालघर दापोली या ठिकाणी जर या नॅशनल डेअरीचं जर हलवण्यात आलं तर आपल्याला मुंबईकरांना ह्याचा मनस्ताप भोगावा लागणार आहे. 7 ऑगस्टला जी नोटीस बजावण्यात आलेली आहे महानगरपालिकाकडून, जे गायीचे गोटे आहेत त्यांना हलवण्यात यावे. दापोली तसे पालघर या ठिकाणी इकडनं त्यांना हलवण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने माझ्यासोबत हे कामगार आहेत नॅशनल डेअरीचे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, काय सांगाल, आपल्याला इकडनं हलवण्याचा नोटीस बजावण्यात आली आहे त्याबद्दल? नोटिस का तो ऐसा है कि अब यहाँ से पालघर दापोली कोई नजीक तो है नहीं, 4-5 घंटे का रास्ता है और उसमें दूध वहाँ से यहाँ तक कैसे आएगा, वो सबसे बड़ी समस्या है। ठीक है, उसमें ट्रांसपोर्ट का खर्चा, अब ताजे दूध का कैपेसिटी 5 से 6 घंटे तक का रहता है उसका। और उसके बाद दादा, काय सांगाल, आपको मान्य है क्या यहाँ से अगर आप वहाँ पे जाओगे तो आपको कितना मतलब ये हो जाएगा, नुकसान हो जाएगा? हमको नुकसान ही नुकसान है, फायदा उसमें कुछ नहीं होएगा। हम यही अनुरोध करेंगे बीएमसी से कि हमको यहीं रखा जाए। जैसे आरे कॉलोनी में बड़े बड़े तबेले हैं, उस तरह से हमें भी यहाँ पे रखा जाए और यहाँ पे धंधा करने दिया जाए। आपण हे जे कामगार आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. सरकार जे यांचा प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती लक्ष देतील का, असा यांचा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई.